साधारण 12-13 वर्षापूर्वी पुण्यात जॉबच्या शोधात आलो होतो, पण त्यावेळी माझं आणि पुण्याचं ट्युनिंग काही जुळलं नाही. पण 2025 मध्ये मात्र तो योग जुळून आला. नवीन जॉबच्या निमित्ताने पुण्याने मला त्याच्यामध्ये सामावून घेतलं. तर मग म्हटलं कसं आहे पुणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जुन्या पेटांमध्ये वसलेलं पुणे काळाच्या ओघात काट टाकत गेलं. पुणे जरी IT, ऑटोमोबाईल हब आणि शैक्षणिक केंद्र बनलेलं असलं तरी त्या पेटांच्या जुन्या खुणा पुण्याने आजही जपून ठेवलेल्या आहेत. 5 स्टार 7 स्टार हॉटेल कल्चर पुणेकरांनी स्वीकारलेलं असलं तरी 100 वर्षापूर्वीच्या इराणी बेकरी आणि मिसळच्या चवीसोबत तडजोड नाही म्हणजे नाहीच. 1 ते 4 मध्ये पुणेकर वामकुक्षित असतात म्हणे, पण भर दुपारची लगबग बघून मला तसं काही जाणवलं नाही. तर पुण्याचे हेच वेगवेगळे पैलू येत्या 2 व्हिडिओमधून आपल्याला बघायचे आहेत, ज्यामध्ये कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई, पाताळेश्वर लेणी, इथलं राजा केळकर म्युझियम, लाल महल, कलाकार कट्टा, योकोहामा गार्डन आणि अजून बरंच काही बघायचं आहे. इथल्या इराणी बेकरीची चव आपल्याला चाकायची आहे. वैद्यांची मिसळ आणि दडपे पोहे टेस्ट करायचे आहेत. गुडलकचा बन मस्का आणि चहा पण आपल्याला बघायचा आहे. व्हेज नॉनव्हेजची बेस्ट ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे 2 भाग जरूर बघा. तर आता पहिल्या भागाला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा मी येऊन पोहोचलो पुण्याचा मानाचा समजला जाणारा तो म्हणजे कसबा गणपती या मंदिर परिसरामध्ये. आल्या आल्यासच ही स्वागत कमान लक्ष वेधून घेते. नमस्कार आणि सुप्रभात. आपल्या पुणे सिरीजला आजपासून सुरुवात होते. तर पुण्यावरती 2 एपिसोड आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या 2 एपिसोडमधून पुण्यातील जी प्रसिद्ध अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि पुण्याची जी खाद्यसंस्कृती आहे ती या 2 व्हिडिओमधून दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर जसं की मित्रांनो, आपल्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणपतीच्या दर्शनानं करत असतो. तर आपल्या ह्या पुणे सिरीजची सुरुवात पण आपल्याला गणपती बाप्पांच्या दर्शनानं करायची आहे. तर आता मी आहे पुण्यातील कसबा गणपती मंदिर या परिसरामध्ये. माझ्या मागं तुम्ही बघताय तर तुम्हाला कसबा गणपतीचं मंदिर दिसतंय. पुण्यातील जे मानाचे गणपती आहेत त्यापैकी सर्वात पहिला असा मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती आणि पुण्याचा ग्रामदैवत म्हणून पण या कसबा गणपतीला ओळखलं जातं. 1893 मध्ये या गणपती मंदिरची स्थापना झालेली आहे. तर आता मी मंदिर बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. चला माझ्याबरोबर. मंदिरात प्रवेश केल्यावरती सुरुवातीला हा लाकडी सभामंडप आहे. दुमजली असणारा हा सभामंडप अतिशय देखणा दिसतो. याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दगडी खांबांवर उभा असलेला अजून एक सभामंडप दिसतो. आत गाभाऱ्यात श्रींची प्रसन्न मूर्ती पाहत राहावीशी वाटते आणि मंदिराचा इतिहास पण खूपच समृद्ध आहे बरं का. हे समजलं मंदिराच्या पुजारींशी बोलताना. तर आता माझ्याबरोबर कसबा गणपती मंदिरचे पुजारी तेजस ठाकर आहेत. तर ते गणपती मंदिरबद्दल आपल्याला एक थोडक्यात माहिती द्यायची आहे. नमस्कार. नमस्ते. तर तुम्ही बघितला गणपतीचा इतिहास तर एक 550 वर्ष जुना इतिहास आहे. मूळतः ठकार हे कुटुंबीय आम्ही कर्नाटकातले. जेव्हा तुम्हाला माहिती की जेव्हा मुघल सत्ता वगैरे चालू होते तेव्हा काही स्थलांतरित झाली कुटुंब. त्यातले आम्ही एक ठकार म्हणजे कमीत कमी 6-7 कुटुंब जे कर्नाटकामध्ये होते ते स्थलांतरित होऊन पुण्यामध्ये आले. तर त्यानंतर तुम्हाला माहिती की इथं मुघलांनी गाढवाचा नांगर वगैरे फिरवला आणि पूर्ण पुणे उद्ध्वस्त केलं होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक म्हणजे स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वरला आणि त्यानंतरहून मग त्यांनी इथं जिजामातांनी सोन्याचा नांगर वगैरे फिरवला. मग ते म्हणत होते की आता इथं आपण सोन्याचा नांगर फिरवला तरी इथे ग्रामदैवत पाहिजे. तर आपण काय पाहिजे तर त्यांनी विचारपूस चालू केली. तेव्हा आमचे जे काही वंशज होते तर त्यातले एक विनायक भट ठकार तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक असा गणपती आहे, आम्ही त्याची पूजा करतो. तो इथं मुळामुठामध्ये आम्ही आहे लपवून ठेवला आणि आम्ही त्याची पूजा करतो. तर ते म्हणले की दाखवा. तर मग हाच आहे. याचं नाव खरं जय जयती गजानन. जय जयती गजानन म्हणजे हां तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये जय मिळून देणारा, विजय मिळवून देणारा, त्यामुळे तो जय जयती गजानन. आणि तो या कसबा पेठमध्ये बसवला त्यामुळे तो कसबा गणपती म्हणतात. हे मूळतः पुण्याचं ग्रामदैवत आहे. जसं पुण्याची ग्रामदैवता तांबे योगेश्वरी आहे. तर जी काय तुमच्या चांगल्या मांगल्याची सुरुवात होते ती इथून होती. म्हणजे एखादं शुभ कार्य आहे किंवा काही सण आहे तर
तर इथे येऊन लोक पत्रिका ठेवतात, नमस्कार करतात आणि ते शुभकार्याची सुरुवात करतात. तसं बघायला गेलं तर हे इथपर्यंत आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे, साधारण 1830 पासून पुढे. आणि हे जे आहे लाकडी बांधकाम सभा मंडपापासून पूर्ण तर ते पेशवेकालीन आहे. म्हणजे ह्याच्या पुढचं जे आहे ते पेशव्यांनी बांधलंय आणि इथपर्यंत जे आहे ते शिवाजी महाराजांच्या काळात आहे. मंदिराच्या डाव्या बाजूच्या प्रांगणात भिंतीवरती गणपती बाप्पांची काही शिल्पे दिसतात, ज्यामध्ये गणपतीचा कलियुगामध्ये जो श्री धूमकेतू अवतार होणार आहे ते शिल्प पण पाहायला मिळतं. तसेच शिवरायांनी आणि जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवलेले शिल्प पण इथं बघायला मिळतं. मंदिराच्या उजव्या बाजूला लाकडी ओवरे आपल्याला दिसतात. तर आता माझं दर्शन झालं, खूप सुंदर असं दर्शन होतं आणि गाभाऱ्यामध्ये गणपतीची शेंदूर लेपलेली लोबसवानी अशी मूर्ती आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे आणि आता दर्शन करून आता वेळ झालेली आहे नाश्ता करण्याची. तर आता आपण तिथे गेल्यावरती भेटूया. गुगल मॅपला भट्टांचे दडपे पोहे टाकलं आणि पुण्याच्या ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो. मॅप लोकेशनवर आलो पण शॉप कुठे दिसेना. पाच एक मिनिटानंतर या गाडीवर येऊन या काकींना पत्ता विचारला तर त्या म्हणाले की तुम्ही मिसेस भट्टांसोबतच बोलत आहात. तर पत्ता सापडायला एवढा गोंधळ झाला याचं कारण म्हणजे त्यांच्या गाडीवरती नावच नाही आहे. पुणेकरांना आता हे ठिकाण चांगलंच परिचित आहे, पण नवीन लोकांना थोडी अडचण होऊ शकते. तर हे ठिकाण आहे कुमटेकर रोड DP कॉपियर चौकात. नाश्ता करण्यासाठी मी आता आलो आहे भट्टांचे पोहे म्हणून एक प्रसिद्ध असं पुण्यातलं फूड जॉईंट आहे तिथं. आता अलीकडलीच मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वीचीच यांची सुरुवात आहे, पण अल्पावधीतच खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आणि पुण्यामध्ये जसं मिसळ हा प्रकार फेमस आहे, कोल्हापूरचा जसा मिसळ आहे तसं पुण्याचा पण मिसळ फेमस आहे. तर मिसळप्रमाणेच दडपे पोहेला पण खूप जास्त डिमांड आहे. तर आता मी घेतलेले आहेत दडपे पोहे आणि इथं तुम्हाला दिसते ते उडीद वडा. तर एकदा टेस्ट करून बघूया आपण दडपे पोहे कसे आहेत. या पोह्यांवरती कच्चा कांदा, टोमॅटो, खोबरे पण तुम्हाला हवे असेल तर देतात, पण मी शूट करतो हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहे खराब होऊ शकतात, त्यामुळे आता घातलेले नव्हते. चिवड्यासाठीचे जे पातळ पोहे असतात ते वापरले बरोबर आहे ना? हां. आणि अजून याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात मला केलेला दिसतोय. बाकी कोथिंबीर तर आहेच, शेंगदाणे आहेत. अप्रतिम चव आहे. आता उडीद वडा कसा आहे ते जरा बघू एकदा टेस्ट करून. उडीद वडा सुद्धा खूप छान आहे टेस्टला. आणि सांबारमध्ये जो साऊथला आपल्याला जो आंबटपणा जो दिसतो तो याच्यामध्ये जाणवतोय. काकीने सांगितले की त्यांचे दहीवडा आणि सांजी पण लोकांना खूप आवडते. सांजी हा आमच्यासाठी खूपच नवीन प्रकार होता. आणि टिपिकल कोकणी सांजा म्हणजे तो सांजा बाहेर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. नाश्ता आटोपला आणि येऊन पोचलो पुण्याची ओळख सांगणाऱ्या शनिवार वाड्याजवळ. या स्कॅनरवरून पुरातत्व खात्याच्या वेबसाईटवरून प्रत्येकी 20 रुपये तिकीट घेऊन प्रवेश मिळतो. सुरुवातीलाच नजरेत भरते ही तटबंदी आणि भव्य असे प्रवेशद्वार. तटबंदीमधून आत आल्यावरती वरती जाण्यासाठी हा खडा पायरी मार्ग आहे. तर वरती आल्यानंतर असा एक सभामंडप असलेला भाग दिसतो आणि पूर्ण असं लाकडी बांधकाम तुम्हाला दिसते. हे आय थिंक मला वाटतं हे सागवानी लाकूड असावं. आणि ह्या सभामंडपाच्या बाजूला एक गॅलरी आहे आणि या गॅलरीमधून जर तुम्ही समोर बघितलं तर वाड्याचे जे मुख्य अवशेष जिथं होते पूर्वी तो भाग तुम्हाला दिसतोय, पण आता तिथं त्याचं काही अवशेष शिल्लक नाही आहेत. मस्त खाली ग्रीनरी वगैरे केलेली दिसते. एक चांगला मेंटेन केलेलं गार्डन खाली दिसते तुम्हाला. आणि समोर एक बैठक व्यवस्था आहे. ज्या बैठक व्यवस्थेतून मला वाटतं ती बैठक व्यवस्था जो लेजर शो असणार आहे संध्याकाळी त्याच्यासाठीची ती बैठक व्यवस्था दिसते आपल्याला. आता या वास्तूचे भग्नावशेष शिल्लक आहेत. ते असे माहिती स्वरूपात दाखवलेले दिसतात.
जसं की हा नारायण दरवाजा. त्या काळी वाड्यात राहणाऱ्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणारा हा हौद. थोरले माधवराव पेशव्यांचे निवासस्थान. या भग्नपणातून एक प्रकारची गुढता इथे फिरताना जाणवते. एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी असणारा हा वाडा. याची वास्तुशांती 22 जानेवारी 1732 मध्ये झाली. त्या दिवशी वार होता शनिवार, त्यामुळे याचे नामकरण शनिवार वाडा असं ठरलं. त्या काळी 16,110 रुपये खर्चून याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या वाड्याला 1828 मध्ये आग लागली आणि हा भग्नपणा या वास्तूच्या नशिबी कायमचा चिकटला. पुढचं ठिकाण बघायला चाललो होतो. वाटेत हा मनपाजवळचा पूल लागला. 12-13 वर्षापूर्वी जॉबच्या शोधात पुण्यात आलो होतो. त्यावेळी या पुलावरून बरीच पायपीट केली होती. ते दिवस आठवले. आता पुलाच्या बाजूला मेट्रोने आपलं एक वेगळं असं एम्पायर उभा केलेलं दिसलं. पुलाखालून संत वाहणारी मुळामुठा नदी. आता तिला नदी म्हणावं का हा प्रश्न पडला. पण म्हटलं आपणच शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या मोहाला बळी पडून हा प्रश्न तयार केलाय, त्यामुळे प्रश्न पाडून घेण्याचा अधिकार तुला नाही. असो, हे कॅमेऱ्यात साठवलं आणि इथून पोहोचलो लाल महालामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली ही रेखीव वास्तू पुण्याच्या कसबा पेठ परिसरात शनिवार वाड्याच्या अगदी बाजूलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बालपण या वास्तूने बघितलेली आहे, त्यामुळे एक प्रकारचा पावित्र्याचा भाव या ठिकाणी होतो. उजाड झालेल्या पुण्यभूमीत जिजाऊंनी बालशिवरायांकरवी सोन्याचा नांगर फिरवून इथल्या 18 पगड 12 बलुतेदार जनतेला परत सोन्याचे दिवस आणले. त्या क्षणाची प्रतिकृती इथं बघायला मिळते. आत गेल्यावरती एक भला मोठा सभामंडप बघायला मिळतो. इथं जिजाऊंची मूर्ती सुद्धा आहे. सभामंडपाच्या भिंतीवरती शिवरायांचे बालपण फोटो स्वरूपात दाखवलेले आहे. आता दुपारचे जवळपास 1:30 वाजले होते. पुणेकर 1 ते 4 मध्ये वामकुक्षी घेतात असं ऐकलं होतं, पण चक्क या वेळेत पुणेकरांची धावपळ चालू होती. मी पण मग लंचसाठी येऊन पोचलो कृष्णा डायनिंग येथे. आम्ही अनलिमिटेड थाळी मागवली. ही 450 रुपयाला होती. ताटात एक एक पदार्थांनी बस्तान मांडायला सुरुवात केली. तर सकाळपासून वेगवेगळी ठिकाणं कव्हर करून आता लंचसाठी मी कृष्णा डायनिंग म्हणून हॉटेल आहे तिथे येऊन पोचले. लॉ कॉलेजचा रोड आहे ना, तिथं हे हॉटेल आहे. तर मस्त अशी कलरफुल थाळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तर काय काय बघा. म्हणजे पुरी आहे, चपाती, त्यानंतर साबुदाणा वडा आहे, ही दही आणि शेंगदाण्याची चटणी आहे, त्यानंतर ही लाल भोपळा आणि दहीची चटणी आहे, त्यानंतर ही कैरी, कच्ची कैरी आणि डाळीचं चटणी आहे, ही ढोकळा, लोणचं, त्यानंतर हे वरण दिसतं आहे सगळं तरी, हे भरलं वांग, ही पालक, ही मला वाटतं भाजी दिसते, ही बटाटी भाजी, बासुंदी आणि किंवा मूग डाळीचा हलवा, येस, आणि सोलकढी पण दिली होती, ती आता मी संपवलेली आहे पिऊन. तर आता पहिल्यांदा पुरीबरोबर ट्राय करून बघतो. गोडपासून सुरुवात करू. बासुंदी एक नंबर आहे आणि पुऱ्या पण अशा छोट्याशा क्यूट एकदम व्यवस्थित फुललेल्या अशा दिलेल्या आहेत. हा थोडासा माझ्यासाठी नवीन प्रकार मी पहिल्यांदाच होतो, उत्कृष्ट आहे. कच्ची कैरी आणि हरभरा डाळ आहे, हरभरा डाळ भिजवून घातलेल्या. सिंपल प्रिपरेशन आहे पण चवीला एकदम जबरदस्त लागलं. सॉरी, मगाशी तुम्हाला मी बोलताना हे पालक म्हणतो होतो, पालकची भाजी, पण ही आळूची भाजी आहे ॲक्च्युली. गोडपण आहे, गोडपणासाठी मला वाटतं गुळ वापरलेला आहे, पण छान आहे चवीला. आता साबुदाणा वडा कसा आहे बघूया. त्याच्याबरोबर ही शेंगदाणे आणि दही याची चटणी दिलेली आहे. नो गोडसर करण्यासाठी यात पण थोडासा गुळ मिक्स केलेला दिसतो आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन जमलं आहे परफेक्ट. मूग डाळीचा हलवा टेस्ट करून बघा जरा, जबरदस्त जमलं. मी फर्स्ट टाईम असं याचे ट्राय करणार आहे. एक्सलंट जो एक्सलंट. तर पुलाव राईस टेस्ट करायसाठी मागवला आहे मी आता.
मी याच्यामध्ये काय ॲड करणार नाही, तसंच जरा पहिला टेस्ट करून बघतो. तुपट अशी चव लागते त्याची. वरण भात आणि तूप. हे जे वरण आहे ना, वरणामध्ये कोणताही असा तडका वगैरे काही दिलेला नाही. सिम्पल प्रिपरेशन आहे एकदम. डाळ आणि मीठ याच्या व्यतिरिक्त काहीच नाही त्याच्यामध्ये. बासुंदी मला अतिशय आवडलेली आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेला आयटम म्हणजे ती बासुंदी. आणि याच्यात ना जायफळ आणि केशर घातलेलं आहे, त्याच्यामुळे जो स्वाद एकदम असा लागला. तर ओव्हरऑल थाळी तर एकदम सुंदर आहे. तुम्ही ट्राय करू शकता पुण्यामध्ये आला तर. फक्त सर्विस थोडीशी फास्ट पाहिजे. अजून सर्विसकडनं माझ्या अजून थोड्याशा अपेक्षा आहेत. पण थाळी म्हणलं तर एक्सलंट. आता मी शुक्रवार पेठेतल्या नातूबाग या परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागं तुम्ही बघताय श्री राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय अशी तुम्हाला बिल्डिंग मागं दिसते. तर या बिल्डिंगमध्ये आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या पारंपरिक वस्तू होत्या त्या अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह इथं आपल्याला बघायला मिळतो आणि अजून बरंच काही इथं बघण्यासारखं आहे. तर पुण्यात जर तुम्ही येणार असाल तर पुण्यातील बघण्यासारख्या जी काही ठिकाणं आपण सकाळपासून कवर करतो आहे त्यापैकीचं अतिशय महत्त्वाचं असणार हे ठिकाण आहे. तर चला आपण आता बघूया की राजा दिनकर केळकर संग्रहालय कसं आहे ते. दररोज 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे संग्रहालय सुरू असते. अशी एक पाटी इथं बाहेर लावलेली आढळते. तर आल्यास असं एक प्रवेश फी म्हणून पर हेड आपल्याकडून 100 रुपये चार्ज घेतात. आणि आपल्याकडे जर मोबाईलवरती आपण जर शूटिंग वगैरे करणार असेल तर मोबाईलला 100 रुपये चार्ज आहे. कॅमेऱ्यासाठी 200 रुपये चार्ज आहे. आणि जर तुमच्याकडे हँडी कॅमेरा असेल तर त्याच्यासाठी 400 रुपये चार्ज द्यावा लागेल. आमच्याकडे कॅमेरा आहे त्यामुळे आम्ही 200 आणि आम्ही 2 व्यक्तींचे 200 रुपये असे 400 रुपयेचे चार्जेस पे केलेत. असा एक बँड पण ते हातात बांधतात आपल्याला. त्या काळचे हे भले मोठे जाते, समई, पक्ष्यांचे घरटे, झरोका इथं बघायला मिळतो. ही मीनाक्षीची लाकडी मूर्ती पण बघण्यासारखी आहे. केस विंचरण्याच्या त्या काळच्या फण्यांचे वेगवेगळे आकार इथं बघायला मिळतात, ज्यामध्ये हस्तिदंतापासून बनवलेल्या फण्या पण आहेत. केस वाळवण्याच्या पिना, राशीचक्र, पंचमुखी मारुती, त्या काळच्या आरशांचे वेगवेगळे आकार पण इथं ठेवलेले आहेत. आता वरती भांडी दालन आहे. भांडी दालन कसं आहे इथं तुम्हाला दैनंदिन वापरातील दगडी व लाकडाची भांडी सुद्धा बघायला मिळतील. तर हे जे तुम्ही बघताय ह्याला म्हणतात तेलाचे बुदले. आणि ह्याचं जे वरचं जे कवर आहे ते उंटाच्या कातड्यापासून बनवलेलं आहे हे संपूर्ण. तर हे जे बघताय ह्याला म्हणतात गुमटी. म्हणजे पूर्वीच्या काळी अन्न वगैरे साठवण्यासाठीच त्याचा वापर केला जायचा. म्हणजे आत्ता त्या काळातला आपण याला फ्रीज म्हणू शकतो हे. आणि हे जे बघताय ना हा आहे शेवयाचा पाट. जे कोण 90sमधले असतील, ज्यांचा 90sमध्ये जन्म झालेला असेल त्यांना हे माहीत असेल. म्हणजे त्यावेळेला ते बऱ्यापैकी बंद होत आलं होतं, पण त्या काळात जे जन्मले असतील ना तर त्यांनाही माहीत आहे. इथं बसायचं आणि पुढाच्या शेवया वळल्या जायच्या. त्या काळी युद्धात वापरले जाणारे शस्त्रास्त्रे पण इथं आपल्याला बघायला मिळतात. वाद्यांचं पण एक वेगळं दालन इथं आहे. जे कोणी संगीतप्रेमी असतील त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच आहे. आता मी या दालनातील अतिशय महत्त्वाचा भाग आणि लोकांच्या आवडीचा असणारा मस्तानी महल इथे येऊन पोचलो. या म्युझियममधला जो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे ना तिथं आपण आता सध्या आहे. याला म्हणतात मस्तानी महल. आणि या महलमध्ये तुम्ही जर बघितलं तर बारीक अशी नक्षीकाम केलेलं आहे. वरती छताकडे जर बघितलं तर बारीक असं कोरीव काम केलेलं दिसतंय. आणि हे जे झुंबर अडकलेले आहेत ना ते पण बघण्यासारखे आहे. आणि भिंतींवरची जी चित्रकला आहे ती पण खरंच खूप बघण्यासारखी आहे.
संध्याकाळची वेळ आहे आणि आता काहीतरी चटपटीत खायची वेळ झाली आहे. तर मी आलो आहे पुण्यातल्या प्रसिद्ध अशा गार्डन वडापाव सेंटरमध्ये. माझ्या मागं तुम्ही बघताय गार्डन वडापाव सेंटर आणि माझ्या हातामध्ये पण बघताय तुम्ही 2 वडापाव आहेत, 2 पाव आणि इथं असा भरपूर असा चुरा दिलेला आहे वडापावचा आणि मिरच्या पण आहेत. राज्यपदार्थ असा दर्जा द्यायची जर वेळ आली तर वड्याचा नंबर महाराष्ट्रात वरचा असेल. खमंग, चटपटीत आणि घाईच्या वेळी भूक भागवणारा पदार्थ म्हणजे वडापाव. त्यामुळे लोकांची नेहमीच पसंती वडापावला असते. इथे पण बरेच लोक वडापाव खाताना दिसत होते. इथे कंटिन्यू वडे तळण्याचे काम आपल्याला दिसते. ट्रेमध्ये ठेवलेले खमंग भाजणीचे वडे बघून कधी एकदा खातोय असं झालं होतं. वड्याचा चुरा पण लोकांना आवडतो, तो पण इथं वड्यासोबत देतात. तर बघूया कसा आहे टेस्टला वडापाव. वड्याची साईज जर तुम्ही बघितली ना, वड्याची साईज खूप मोठी आहे आणि याचा जो तो चुरा दिलेला आहे तो याच्या बाजून असा ठेवून द्यायचा. बटाटे भाजी आहे ती परफेक्ट लेवलला तिचं कॉम्बिनेशन जमलं आहे आणि वड्याच्या वरचा जो हे कोटिंग आहे बेसनच्या पिठाचं ते पण मस्त भाजले गेले, त्यामुळं दोन्हीचं कॉम्बिनेशन जबरदस्त जमलेलं आहे. पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये बेकरीच्या इतिहासाला आणि त्यामध्ये पण इराणी बेकरीच्या इतिहासाला एक वेगळं स्थान आहे. अशाच एका इराणी बेकरीजवळ मी आता आलोय. नाव तुम्ही बघतायच, सिटी बेकरी. आल्यावर ग्राहकांची लगबग दिसली. MG रोड कोहिनूर चौक कॅम्पमध्ये ही बेकरी आहे. जवळपास 100 वर्षापूर्वीची ही बेकरी आहे. द मुस्लिम्स इन्व्हेडेड इराण, तर त्यावेळेस माझे आजोबा पळून आले होते. तर ते इथं आले आणि त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. ते समोर इथं कोहिनूर हॉटेल आहे समोर, तिथं वेटरचं काम केलं त्यांनी, कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं. सगळं सोडून ते पळून आले जस्ट टू प्रिझर्व द रिलिजन. तर ते इथं आले, वेटरचं काम केलं. मग हळूहळू वेटरपासनं पैसे गोळा करून ही बिकेम अ पार्टनर इन कोहिनूर. देन ही बॉट ऑफ द होल बिल्डिंग. तर ते कोहिनूरची समोर बिल्डिंग आहे ना, दॅट स्टील बिलॉंग्स टू आवर फॅमिली. ऑफकोर्स कोहिनूर होटल इज नॉट आज नाव, ही हॅज रेंटेड इट आउट टू समबडी एल्स. मग ते ही वॉज नॉट हॅपी विथ द हॉटेल बिझनेस, तर त्यांनी बेकरी चालू केली. तर तेव्हापासून आमची बेकरी आहे. स्टार 2-3 आयटम खायचे म्हटले आणि घरी न्यायचे म्हटलं तर काय सजेस्ट करायला? तसं नाही, आमच्या इथं सगळंच चांगलं आहे. यू टेक एनिथिंग व्हॉट यू लाईक. आमच्यातर्फे इट इज ऑल गुड. हे सोडून माझ्याकडे वॉलनट पाईज आहे, ॲपल पाईज आहे. मग आम्ही चिकन पफ, व्हेजिटेबल पफ करतात, ते संपले. चॉकलेट चिप कुकीज आहे आणि चीज बिस्किट्स आहे 3 प्रकारचे. आणि कोण वयस्कर असलं तर आय हॅव जिंजर बिस्किट्स, व्हेरी नाईस. तर मी आता घेतले गार्लिक टोस्ट, अजून जॅम स्टार्टर आणि हे आहे काजू बिस्किट. तर आता एक ट्राय करून बघूया. प्रॉपर आहे. तर मस्त क्रंची अशी टेस्ट आहे आणि गार्लिकचा स्वाद प्रॉपर जाणवतो आहे आणि त्याचा शेप जो आहे तो एकदम जाड नाही ठेवलेला, व्यवस्थित असा पातळ त्याची फरक आहे आणि मस्त क्रंची लागायला लागला खायला. आता आपण जाम टार्ट कसं लागतं ते बघूया. आपण जाम स्टार्टर नव्हे, जाम टार्ट. इथे जाम आहे. हे क्रंची नाही आहे, मऊ आहे आणि त्याच्याबरोबर जॅमचा जो स्वाद आहे परफेक्ट. हे जसं खायला सुरुवात करतो ना पुढं पुढं ह्याची हॅबिट लागते आणि हे खात राहावंच वाटतं. आमच्या सगळ्या पदार्थामध्ये एक इन्ग्रेडियंट किंवा पदार्थ असा आहे जो दुसरीकडे कुठंच भेटणार नाही, अँड दॅट इज प्रेम. आम्ही त्याच्यात प्रेम मिळवतो आणि देतो. म्हणजे फक्त बायकांसाठी नव्हे, सगळ्यांसाठी. नाही तर तुम्हाला तो प्रेम म्हणेल तो नाही, पण युनिव्हर्सल प्रेम म्हणतात ना तो. बरं, पदार्थ तर उत्कृष्ट आहेतच, त्याच्याने चव बदली होते. तर पदार्थ तर उत्कृष्ट आहेतच, पण काकांचं कम्युनिकेशन स्किल इतकं म्हणजे नेक्स्ट लेवलचं आहे ना, ते समोरच्या माणसाला कॅच करून घेतात. आता तुम्ही बघितलंच असेल. हा नंबर आहे काजू बिस्किटचा.
क्रंची आहे. काजूची फिलिंग येते. काजू तुपामध्ये थोडासा फ्राय केल्यानंतर जी टेस्ट लागेल ना तशी टेस्ट जाणवायला लागली. मी तर 3 आयटम ट्राय करणार होतो, पण काकाने मला आता हे चॉको चिप आणि दुसरं हे जिरा बटर म्हणून आहे ते पण ट्राय करायला लावले. बघूया त्याची टेस्ट कशी आहे. एक पॅकेट में 6 पीस आता है, 130 रुपये. त्याच्यामध्ये आहे ना हे चॉकोचे चिप्स तुम्हाला दिसत असतील आणि त्याचं जे कुकिंग आहे ना ते किती चांगल्या लेवलने झाले बघा. म्हणजे ही खाली बाजू बघू शकता तुम्ही, मस्त क्रिस्पी झाले आणि वरून एक वेगळा कलर दिसतो. जिरा बटर वाव, हे वाव आहे. नमकीन आयटम आहे. गोड अगदी थोड्या प्रमाणात आहे, तुम्हाला जाणवणार पण नाही, पण जिऱ्याचा स्वाद आणि नमकीन ते तुम्हाला याच्यात जास्त करून जाणवणार. साईजला पण थोडं क्यूट ठेवले बघा. तर इराणी बेकरी ही पुण्याची अजून एक ओळख आहे, म्हणजे पुणे खाद्यसंस्कृतीची अजून एक ओळख आहे. तर तुम्ही पुणे फिरायला येत असाल तर जरूर इराणी बेकरीजना भेट द्या. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथं म्हणजे सिटी बेकरीमध्ये तुम्ही जरूर भेट द्या. आणि हे जे मी पदार्थ जे तुम्हाला दाखवलेत ना यांची खरंच टेस्ट घ्या. हे सगळे पदार्थ टॉप लेवलचे आहेत. तर आजचा दिवस मावळतीला आला आणि पुणेकरांची घरी जाण्याची लगबग काही वेळ अनुभवली आणि डिनरसाठी पुण्यातील एका प्रसिद्ध ठिकाणी येऊन पोहोचलो. तर आज दिवसभराची भटकंती करून मी डिनरसाठी आलेलो आहे आवारे मराठा खानावळ इथं. ही खानावळ आहे सदाशिवपेठमध्ये. हा थोडासा क्राऊडी एरिया आहे, थोडीशी पार्किंगची अडचण असते इथं, पण इथलं जेवण अगदी क्वालिटी आहे. मी एकदा जेवण गेलेलो आहे इथं, तर तुम्हाला पण दाखवतो की जेवण कसं आहे ते. तर मस्त चरचरीत अशी मटण थाळी आपल्याला आलेली आहे आणि मटण फ्राय मटणमध्ये आम्ही मटण घेतलं आहे आणि मसाला मटणमध्ये पण मिळतं, पण आम्ही फ्रायमध्येच घेतलेलं आहे. एक 5-7 पीस असतात त्यामध्ये. ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची पण मिळते आणि बाकी इकडं बघितलं तर मग आळणी रस्सा आहे, पांढरा रस्सा, हा खिमा आहे आणि तांबडा रस्सा, बाकी कांदा लिंबू तर आहेच. आणि हे सोलकढी आम्ही एक्स्ट्रा घेतलेले आहे. ह्या थाळीची प्राईस आहे 300 रुपये. तर चला आता थाळी कशी आहे ते आपण टेस्ट करून बघूया. मटण जर तुम्ही बघितलं ना शिजलेलं तर त्याला काय एफर्ट्स काय करायला लागत ठेव, किती व्यवस्थित पद्धतीने शिजले बघा मटण. मसाला परफेक्ट पद्धतीने बॅलन्स पद्धतीने लावलेला आहे. उत्कृष्ट क्वालिटीचं मटण आणि ते चांगलं शिजलेलं आहे. बाकी जरा सुरुवात पहिला हळदी रशापासून करूया. हा आहे मटण खिमा. तांबडा रस्सा बघा मग कसं झाला आहे. जास्त तिखट म्हणता येणार नाही. ऑल एज ग्रुपच्या लोकांसाठी हा परफेक्ट आहे. तर असा होता आजचा पुणे भटकंतीचा पहिला दिवस. मला आशा आहे की आज जे ठिकाण आणि फूड मी दाखवले ते तुम्हाला आवडले असतील. तुम्ही सुद्धा इथं जरूर भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू पुढच्या भागात अजून काही नवीन ठिकाणं आणि नवीन खाद्यपदार्थ अनुभवायला. धन्यवाद.